नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारचं दही पाव किती घट्ट झालंय. त्याला जरी उलट जरी केलं त्या भांड्याना तरी ते पडत नाही. म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं की दही किती घट्ट आहे. तसंच या मटक्यामध्ये जे आपण केलंय ना दही, ते सुद्धा बघा अगदी उलट करा, काहीही पडत नाही. अगदी जाडसर गोड दही जमवण्यासाठी त्याच्यामध्ये विरजण किती घालायचं, कशा पद्धतीने करायचं, हे सगळं काही सांगितलंय. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे पातेल्यामध्ये जरासं पाणी घालायचं, कारण आपण दूध घालणार नाही तर ते तळाला दूध लागतं. आता इथे दूध घालायचं आणि गॅस मोठीच ठेवायची, त्याच ठिकाणी उभं राहायचं आणि दूध उकळू द्यायचं. आता दूध किती उकळायचं, अगदी जास्त त्याला आटवायचं नाही, फक्त 5 मिनिटं दुधाला आटवायचं. अगदी आटवल्यानंतर तुम्हाला कळतं सुद्धा की दूध थोडंसं कमी झालंय. पण ज्यांना काही कळत नसेल की हे दूध किती झालंय, तर काय करायचं माहितीये का, जेव्हा आपण ह्याला अशा पद्धतीने हलवतो त्या पद्धतीने नंतर ही जी पळी आहे ना त्याच्या उलट बाजूला पाहायचं. उलट बाजूला एक थर जमा होतो, बोटाने असा करून पाहायचा, म्हणजे हे चांगलं आपलं जे दूध आहे चांगलं आटलं गेले. आता ह्याला काढायचंय आणि एका किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून चांगलं या पळीने वरती खालती करून थोडंसं थंड करून घ्यायचे. पाण्यात वगैरे ठेवून थंड करायची काही गरज नाही, अशाच पद्धतीने ठेवा, अगदी ते थंड होतं. नंतर आता बघा आपण विरजण घ्यायचंय. ते इथे आपण विरजण ना, इथे मी जास्त प्रमाणात ते, पण आपण इतकं काही घ्यायचं नाही. फक्त इथे 1 चमचा घ्यायचंय, मी अर्धा चमचा जरासं घेतले, आणखीन जरासं घेतले. अगदी कमी प्रमाणात दही घ्यायचे, मात्र दही आंबट असता कामा नये. जितकं तुम्ही आंबट घ्याल तर तुमचं ते विरजण आंबट असेल तर दही सुद्धा आंबट होईल. थेंबर असं दूध घालायचं, चांगलं हे दही आपण फेटून घ्यायचंय, म्हणजे विरजण. आता हे फेटल्यानंतर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया. आणि आता आपण हे जे दूध घेतलंय ना त्या ठिकाणी आपण काय करायचं माहितीये का, हे बाकीचं विरजण ठेवून द्यायचे. अगोदर हे जे दूध आहे ह्याला अगोदर चांगलं फेसाळ करायचं. तुम्ही जेव्हा दही घ्यायला जातात त्या हलवायांकडे, तेव्हा त्यांचं दही अगदी घट्ट असतं. का असतं, कारण का ते अगदी फेसाळ करतात. कसं करतात, एखाद्या पळीने किंवा ग्लासामध्ये त्यांची कढई मोठी असते, वरती खालती अगदी बऱ्यापैकी करतात, म्हणजे त्यामुळे अगदी चांगलं फेसाळ होतं. आणि त्यांची ती मलाई आहे ना, म्हणजे साय अगदी वरती जाडसर थर जमा होतो, तेव्हा असं हे आपलं दही सुद्धा घट्ट होतं. आता मी या पळीने केलंय तर तुम्हाला सांगते, पळीने न करता तुम्ही विस्कर किंवा एखादी रवी ज्या पद्धतीने म्हणजे ताक करतो त्याच्याने चांगलं अगदी त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने करून घ्यायचं. म्हणजे बघा अगदी ते फेसाळ होत आहे, याच्यावरूनच आपलं दही अगदी छान जमणार आहे. आता ही ही ट्रिक तुम्ही नक्की वापरायची. आता हे झालं. आता काय करायचंय, आपण आता दही जमवायला सुरुवात करायची. तेथे ना मी स्टीलचा डब्बा घेतलाय, तुम्ही पातेलही घेऊ शकता. आणि आपण मटकी सुद्धा घेण्यात मातीची. पण या डब्यामध्ये आपल्याला दही वगैरे काही लावायची गरज नाही. आणि दही लावताना एक मात्र लक्षात ठेवायचं, दूध अगदी शोषिक असलं पाहिजे. बोट घालून बघायचं, आपल्याला जरासंच गरम लागतं, म्हणजे अगदी हलकंसं, तरच आपण दही जमवायचं. विरजण आपल्याला डब्याला आजूबाजूला लावायची काहीही गरज नाही. फक्त ज्या पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीनेच करायचं. बघा दूध ठेवलं, अगदी पाव चमच्यापेक्षा अगदी थेंबर विरजण मी घातलंय एका बाजूला, आणि एका बाजूला पुन्हा विरजण घातलंय. आणि त्यानंतर अगदी चमच्याचा जो दांडा असतो ना पाटचा, त्याच्याने जरासं हलकंसं आपण हलवून घ्यायचं अशा पद्धतीने. बस एवढंच करायचंय, काही पूर्ण अगदी दूध हलवायची गरज नाही, कारण का आपण त्याला अगोदर फेसाळ करून घेतलंय. आता असं झालं की डब्याला झाकण लावून आपण बाजूला ठेवूया. आणि जी मातीची भांडी आहेत ना त्याच्यामध्ये आपण दही लावूया. मात्र मातीची भांडीचे दही लावताना तुम्ही तसाच प्रोसिजर करू शकता, पण इथे मी काय करणार आहे, हे जे दूध आहे ना, ही माझी आईस्क्रीमची होती माझ्याकडे अशी मटकी, तुमच्याकडे असेल तर करा, नाही तर आपण स्टीलच्या डब्यात दाखवलंच आहे तुम्हाला कसं करायचं. ह्याच्यामध्ये पुन्हा आपण जे विरजण या दुधामध्ये टाकायचं. आता अगदी थेंबर टाकायचे, अगदी कमी प्रमाणात. हवं असतं तुम्ही त्या मटकी जी आहेत आपल्या त्या मटक्यांमध्ये सुद्धा जरासं घालू शकता, पण मी या पद्धतीने तुम्हाला दाखवते. जरासं घातलंय बघा, आणि दूध घातल्यामध्ये पातळी झालंय विरजण. आता थोडंसं पुन्हा त्याला अगदी अशा पद्धतीने आपण अगदी पूर्ण फिरवून घ्यायचं, म्हणजे अगदी विरजण त्याच्यामध्ये गेलंय चांगलं व्यवस्थित. आता हे झालं की पटकन आपण त्या मटकी ना त्याच्यामध्ये घालायचे. आणि जर तुम्ही पसरट मटका असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने मी डब्यात कसं करायचं दाखवलं त्याच पद्धतीने करायचं. दुधात घालून वगैरे विरजण अगदी हलवायची काही गरज नाही, आजूबाजूला लावायची सुद्धा गरज नाही. थंडी असो किंवा गरमी असो, फक्त एवढंच करायचं की थंडीमध्ये जरासं जास्त घ्यायचं आणि गरमीमध्ये अगदी कमी प्रमाणात विरजण घ्यायचं. झाकून आता हे सगळी तिन्ही मटके, याच्यावरती एकावरती नव्हतं माझं झाकण, म्हणून एखादी छोटीशी वाटी ठेवली आणि सगळं काही किचन प्लॅटफॉर्मवर ठेवून मी पूर्ण रात्र ठेवणार आहे, म्हणजे दही आपलं मस्त जमेल. पूर्ण रात्र ठेवल्यानंतर बघा दही छान जमलेलं आहे, अगदी मस्त
मस्त घट्ट झालेलं आहे. आताच ते बऱ्यापैकी अगदी छान घट्ट झालंय. आणि अशा पद्धतीचं झाल्यानंतर फक्त गरमी असल्यामुळे आपण त्याला फ्रीजमध्ये अगदी गरमीमध्ये तुम्ही 2 तास ठेवा आणि थंडीचं वातावरण असतं ना तेव्हा तुम्ही फक्त जेमतेम 20 मिनिटं ठेवलं तरी चालतं, किंवा हे आताच घट्ट इतकं झालंय. कारण का आपण बऱ्याचशा ज्या ट्रिक वापरल्या आहेत ना त्याच्यानेच अशा पद्धतीचं दही जमतं. आता हे मी 2 तास ठेवलंय. 2 तासानंतर बघा आपलं दही तुम्हाला मी दाखवते किती मस्त झालेलं आहे. ह्याला आपण एखादं झाकण ठेवून किंवा प्लेट ठेवून त्याला उलट करूनही दाखवते. सहजपणे अगदी 1 सेकंड थांबली होती तरी सुद्धा काहीही झालेलं नाहीये. अगदी तशात तसं जराही पडलं नाही. पातळ असतं तर नक्कीच पडलं असतं. आणि हे सुद्धा बघा अगदी मटक्यामध्ये आपण जमवलं ते सुद्धा बघा किती छान दही जमलेलं आहे. अशा पद्धतीचं दही जमवायला तुम्हाला ज्या काही मी ट्रिक्स सांगितले, टिप्स दिले, सगळ्या फॉलो करायचे. बघा चमच्याने काढताना दाखवते घट्ट असं अगदी गोडसर दही जमा होतं. हे दही तुम्ही जर 3 दिवस जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी सुद्धा जरा सुद्धा आंबट होत नाही. कारण या दह्यामध्ये विरजणाचा प्रमाण अगदी कमी प्रमाणात आहे. गरमी असलं तरी सुद्धा ते आंबट होत नाही. कारण का माझंच 3 दिवस राहिलं होतं. आणि बघा मस्त असं आपला चाकूने कापते. चाकूने वगैरे कापून वगैरे दाखवायची काही गरज तर नाहीये. कारण का तुम्हाला कळतंय की ते दही आपोआप किती घट्ट झालंय. तुम्हाला मी उलटही करून दाखवलंय. तर अशा पद्धतीचं दही नक्की जमवायचं आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाहीये. आणि आपण पुन्हा भेटायचे एका छानशा रेसिपी बरोबर.